जय, मनसा माता की जय, जय मनसा माता की जय, मनसा माता की जय. थांबा थांबा तिथंच थांबा आम्ही येईपर्यंत. मनस चामुंडा माता की जय हो. चामुंडा मनस तिथंच थांबा. आता सुवर्णा थांबा, तिथं थांबा. मनसा देवीचं दर्शन खूप छान झालेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही रोपवेनी चला. पाऊस पडत आहे. जाओ 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 जाओ, जल्दी बैठो 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 बैठो. गाड़ी चल रही है. चला चला चला. ओले ओले सगळे खाली ओले ओले झालेले आहे. ओले 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 ओले. फास्ट फास्ट. चला देवी माता थँक्यू, धन्यवाद. असाच आशीर्वाद राहू द्या माताजी, असाच आशीर्वाद राहू द्या माते. वा वा वा. मी जरा तिकडे बसलं तर चालेल आता, म्हणजे मला काढायला. कविता काय थंडी काय थंडी काय थंडी काय थंडी. थंडा इकडे बघ. मस्त मस्त. थंड थंड कुल कुल. एक मगाशी जाताना बघितलं होतं, आता बघूया. वा 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 वा. नदी बघा किती जवळ, आणि बघा ते दृश्य. बंद पडलंय नाही हो, काय तरी बोलणं का. मध्ये बसलाय. हे सगळं जंगल. वाव. आणि ही खालनं जाणारी ही लोक, त्यांचा हा रस्ता खालचा या बाजूचा. हा म्हणजे रस्ता छान आहे, पायऱ्या नाही आहेत. परंतु आम्हाला पुढे केदारनाथ जायचं आहे, त्यामुळे आम्ही आज ते धाडस केलं नाही. पण आम्हाला खूप सुंदर वाटतंय हे, खूप सुंदर. प्लेन आहे, खूपच सुंदर. सरळच्या सरळ आहे. पण सांगायला रस्ता चांगला आहे. सुंदर आहे, सुंदर. सरळच्या सरळ आहे सगळं. बसेल घेऊन येते. आणि वर हो नाही हो नाही हो नाही करून 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 शेवटी पाऊस पाडून. एवढा पाऊस झाल्यानंतर तुम्हाला अपेक्षा होती? नव्हती. आम्हाला वाटलं आता वापस जायचंय. केले की नाही? प्रश्नच नाही. उगाच काय. म्हणजे चला आला 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 आला. चलो 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 जल्दी चलो. जल्दी आओ जल्दी आओ. उडी मारो उडी मारो. काम जाओ. बाय बाय. पुन्हा येऊ आम्ही केबल कार. पुन्हा येऊ आम्ही. हम वापिस आएंगे. थँक्यू, बहुत अच्छा लगा. चला. पाऊस आले का सगळे? या पावसात सगळे भिजत चला. हा हा. थंडी हो. छान झालं दर्शन. मनसा देवी मस्त मस्त. आलं आलं. छान झालं. चला आत्ता घेतले तिथं 50 रुपयाचं. होय. वाघासाठी रिझर्व फॉरेस्ट आहे. आता इथं आमच्या सगळ्या आता चाललो आम्ही. मनसा देवीचं अत्यंत सुंदर दर्शन घेऊन आम्ही चाललेलो आहोत. एक वेगळा एक्सपिरियन्स. हे आहे धारी देवीचं मंदिर. 2013ला जेव्हा आपदा आली होती केदारनाथमध्ये, त्यावेळेला धारी देवीचं मंदिर जे आहे, या ठिकाणी धरण बांधायचं म्हणून थोडं हलवली गेली होती मूर्ती. आणि त्यामुळे या चारधाम यात्रेमध्ये या धारी देवी मंदिराचं, या दर्शनाचं फार महत्त्व आहे. धारी देवीचं हे मंदिर आहे रुद्रप्रयाग. चारधामची यात्रा जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेला हरिद्वारमध्ये मनसा देवी मंदिर आपण दर्शन घेत असतो. आणि जेव्हा आपण चारधामची यात्रा पूर्ण करतो
तेव्हा पुन्हा जेव्हा आपण हरिद्वारला येतो त्यावेळेला हे धारी देवीचं मंदिर या ठिकाणी आपण दर्शन घेतो. या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ ह्या मंदिरातल्या मूर्तीचं रूप हे बदलतो. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. हे म्हणजे 4 धामांचं ची ही देवी असं ह्याचं महत्त्व आहे. आणि ह्याला अगदी सांगण्यासारखं म्हणजे आपल्याला हे डोंगरातनं खाली यावं लागतं. जर आपल्याला चालता येत नसेल किंवा आपल्याला उतरायला त्रास होत असेल, चढायला त्रास होत असेल, कारण खडा चढ आहे, तर इथे 2 व्हीलर आहेत, म्हणजे स्कूटर आहेत, मोटरसायकल आहेत. 100 रुपये जाताना, 100 रुपये येताना. अगदी वरपासून खालपर्यंत आपल्याला आणून सोडतात देवाच्या मंदिरापर्यंत. तिथे आपण ती मोटरसायकल सोडायची, आतमध्ये दर्शन घ्यायचं आणि पुन्हा येताना आपल्याला आणि मोटरसायकल तिथे मिळते. 100 रुपये देऊन परत आपण वरती यायचं. खूप छान सोय आहे. अतिशय छोटा रस्ता आहे, खडा चढ आहे. ज्यांना हे शक्य नाही आहे त्यांच्यासाठी इथे ही सोय खूप छान केलेली आहे. मोटरसायकलची किंवा स्कूटर्स पण आहेत. फार आनंद झाला मला ते बघितल्यावरती, कारण की 4 धाम यात्रा केल्यानंतर आम्ही दमलो होतो आणि तेव्हा ही सोय अत्यंत सुंदर होती. जय माता दी, जय माता दी.